घडीची महत्त्वाची बातमी। अपक्ष आमदार शंकरराव गडाख देवगिरीवर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीकरता शंकरराव गडाख पोहोचलेले। शंकरराव गडाख महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते। त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता। शंकरराव गडाख हे नेवासा मतदारसंघातून आमदार सुद्धा आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अपक्ष आमदार शंकरराव गडाख आता देवगिरीवर दाखल झालेले आहेत। एकीकडे महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये, महाविकास आघाडीत देखील फार वेगळं काही चित्र पाहायला मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीत बैठकांचा सिलसिला, भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय। अधिक माहिती घेण्याकरता आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, अपक्ष आमदार शंकरराव गडाख देवगिरीवर पोहोचलेत, नेमकी काय चर्चा होते? देवगिरीवर नेमकं चाललंय तरी काय? राघवी, देवगिरी बंगल्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आढळराव पाटील आहेत आणि काही मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच सुनील तटकरे सुद्धा यांच्यामध्ये खरं तर बैठक सुरू आहे। ही बैठक जी आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आतापर्यंत काही आमदार सुद्धा या ठिकाणी आले असल्याचं कळतंय। शंकरराव गडाख हे जे अपक्ष आमदार आहेत ते सुद्धा आलेले आहेत। महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला म्हणजे शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मृदा व जलसंधारण मंत्री सुद्धा होते। मात्र आता कुठेतरी महायुती सरकारमध्ये पुन्हा ते या ठिकाणी बघतो आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे शंकरराव गडाख हे नक्की कोणत्या कारणास्तव या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटीसाठी आलेले आहेत याचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे। मात्र या भेटीनंतर ते आपली भूमिका सुद्धा मांडू शकतात आणि अधिकृत कारण काय आहे ते सुद्धा कळू शकतं। अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।